खाली बसा 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 यार जरा जागा सोडा की आम्हाला शिकवा कसं आहे आपल्याला गाव एकपाठी व्हायला तालुका एकपाठी व्हायला जिल्ह्यात राहायला पाहिजे. कारण नसताना आपण कुणी माझं म्हणणं आहे कुणाला कसली शिवी देऊ नका. त्यांनी देऊ ज्या दिली तरी मी तुम्हाला सांगतो मला काही तुम्ही थोडं शांत राहावा. आपल्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन वागलेले आहेत. आपण चुकीचा मेसेज देऊ नका. आपल्या सगळ्याला विनंती आहे. आपली परंपरा अशी नाही. आपलं शांततेत ऐका रे भैया माझा ऐक 58 मोर्चे तोंडातून शब्द न काढता काढलेले. आपली परंपरा काय आहे आणि आपण तोंडातून शिव्या देतोय. आणि मी तिथं होतो ऐकले आत्ता इकडून पोरं बोलत होती 4 कोणतरी पोरं बोलणार आणि त्याचं समाजाला सगळ्या चुकीचा मेसेज जातोय. माझी विनंती आहे आपल्या जातीला बटा लावू नका. विनंती आहे आपल्याला आपण चुकीचं वागू नका. बघा कसं माहिती आहे का असं वागणं चुकीचं आहे. आपल्यातला आपण आजपर्यंत शांततेप्रियनं आज मोठा भाऊ म्हणून आज आपण राज्यामध्ये काम केलेलं आहे मराठा समाजानं. आणि मग सगळ्याला सोबत घेऊन गेलं पाहिजे. आपण कुणालाही त्यात चुकीचं वागू नका. बाई सगळ्याला नम्र विनंती आहे. आणि बघा आता तुम्ही गर्दी करून तिथं काय प्रश्न मिटणार आहे का? तर माझी आहे का आम्ही त्याचा मिटवतोय. आम्ही साहेब आम्ही अधिकारी बसतोय. आपली बरोबर आहे बरोबर. माझा मला एक सांग आता कसं आहे आम्हाला समन्वय अरे असं तुम्ही कसं म्हणता जागा असू द्या आपण रस्त्यावर बसणं किती वेळ असतं? एक मिनिट ऐका तुम्हाला आम्हाला फक्त दाबादाबी चालू आहे साहेब. फक्त ऐका आम्हाला फक्त दाबादाबी चालू आहे. त्याला एक माणूस म्हणत नाही. या गावात जे 5-7 पोरं आहेत ज्यांनी बसवलाय त्या 5-7 पोरांची एस पी साहेब चर्चा झाली. त्यांनी जी चर्चा केली आहे त्यांच्याच बरोबर राहावं लागेल. बरोबर त्यांनी जी एस पी साहेबाला लेखी दिले काय दिलं जी काय दिलं असं त्यांनी विचारा त्यांना. त्या 5-6 पोरांनी ज्यांनी बसवलाय ज्यांनी यात सांगितलंय त्या जी काय असेल अरे तुझं गाव कोणतं बरोबर आहे ना. मग मला सांग ह्या गावातल्या वाद वाढवून ही आपली या गावातल्या लोकांची जबाबदारी आहे. अरे ऐक तू अशी भूमी अरे मग ऐक ना गरज नाही ना आम्हाला पण ऐक आम्हाला हटवणे मुद्दा नाही कसं पुतळा या गावात बसणारच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला सगळं कळतं. तुम्ही नका शिक्षण करावा त्या गावाची निवडून आहे या लोकांनी ज्यांनी तयारी केली आहे त्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी एस पी साहेबांनी सांगितलंय जी एस पी साहेबांबरोबर त्यांचं ठरलंय त्याप्रमाणे होईल. एस पी साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि एस पी साहेबांचं बोलणं झाल्यावरच 2 दिवस गेलेत. आता एस पी साहेबांचं जे ठरलंय त्याप्रमाणे होणार आहे. एस पी साहेब ती पोरं बसलीत. तुम्ही कारण नसताना सगळेजण गोंधळ करू नका. आणि एक गोष्ट सगळ्यात लक्षात घ्या बघा आज पंढरपूर तालुक्यातला असू द्या मोहोळ तालुक्यातला माड्यातला करमाळ्यातला कुठलाही माणूस आला तर कारण नसताना आज तालुका जिल्हा त्या ठिकाणी चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका. ऐका ना ऐका
अरे भाई ऐक माझं. ऐक माझं. अहो, फक्त प्रशासन आमच्यावर अन्याय करतोय. प्रशासन आमच्यावर अन्याय करतोय फक्त. ऐका तुम्ही रात्रीपर्यंत जेवून गेला तुम्ही आमच्या विषयी बसला पाहिजे सांगा तुला पाहिजे. कोण म्हणलं नव्हतं? सगळ्या गावात होता कुठं होता? बाहेर येताना मी बोलतो. ऐक माझं. इथं बसूनच आम्ही चिवडा खातो. ऐक. जे आता मला सांग तू दिला चिवडा खाल्ला पाहिजे त्यांनी भाकरी दिली खाल्ली पाहिजे. आज देवाचं नाही, तुमचं म्हणणं तुम्ही जेवण केलं. देव कोणाचा आहे? अख्ख्या गावाचा अख्ख्या आहे. गावाचा प्रशासन महाराज पण तसं नाही. ऐक रात्री इथं बसून चिवडा